दादी टॉयलेट जा रही है। टॉयलेट जाएगी तू, टॉयलेट जाएगी। टॉयलेट साफ नहीं है क्या? इसको देखो, टॉयलेट देखो। हेलो हेलो गाइस, मैं खेलने लगा आज रोब्लॉक्स ओबी। ये वाला देखो लैंड लावा वाला, मैं इसमें जा रहा हूँ रॉकेट वाले में, वही मेरे को बेस्ट लग रहा है। रॉकेट का याद थैंक गॉड। जल्दी से मैं जा रहा हूँ, जल्दी जल्दी चलो 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 तुम लोग चलो। तो गाइस मैं गलती से मर गया, ऊपर चढ़ रहा था तभी, सॉरी यार। चलो ऊपर देखते हो वो कौन कौन बचा अभी। कोई नहीं, वो 2 जन ही बचे। प्लीज वो बाजू वाला वो बच्चे दोनों मरेंगे 100%। वो पता है इसने क्या किया, इससे बच गया, दोनों ही बच गए एक्चुअली। चलो अभी कौन सा मिला है क्या पता, तो देखते हैं पहले हम लोग। मैं अभी इसमें डाल रहा हूँ। हम लोग अभी इसमें आ गए। आपला स्ट्रॉबेरी पावडर आले आहे तर मग ट्राय करूया। चालेल सर घे। मस्त आहे, म्हणजे मला वाटतं आपला केक कसं असतं, खाली बेस आहे, वरती क्रीम आहे आणि वरती जे स्ट्रॉबेरी आणि जे क्रंचेस टाकलेत ना त्याच्यामुळे मजा येते। आता स्ट्रॉबेरीचं सीझन चालू आहे थंडीमुळे, त्याच्यामुळे मला तर वाटतं हा त्याचा फेमस वाला असेल। तू खाल्लं, तुला काय वाटलं? ते जे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे सिजनेबल, कारण हे जे स्ट्रॉबेरीज आहे ते सीझनमध्येच येतात। बरोबर, तर जे स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ते नक्की पिऊन ट्राय करू शकतात। बरोबर। तर गणेश मी जर आपल्या ऑडियन्सला जवळून दाखवतो, तर तुम्ही बघू शकता असं आहे ते, आणि जेव्हा त्याला तोडतो मी मधून हेलो गाइस, हम सब लोग बच गए। हाश चलो अब इसमें क्या, मैं जा रहा हूँ इस बड़े वाले में, वही मेरे को अच्छा लग रहा है। खूप मजा आली मला, मस्त लागतं स्ट्रॉबेरी मध्ये जो फ्लेवर येतो ना आंबट गोड, हा मजा आली। तर मग कसा वाटला तुला स्ट्रॉबेरी बाउल? अरे हा स्ट्रॉबेरी बाउल तर माझ्यासाठी नक्कीच सिग्नल होता। पहिला स्पॉट आपल्या घरी सिग्नल झालेला आहे आणि मला अपेक्षा खूप वाटल्या। आता गोड तर खूप खाल्लं, आता मला काहीतरी तिखट खायची इच्छा झाली। तर तुला तिखटच खायचं ना, आधी आपण हे संपू, नंतर आपण पुढच्या स्पॉटला जाऊ। शीट यार मैं मर गया, उधर तो कूदने वाला था मैं, जंप करना भूल गया ना। शीट यार, वो लोग गए कि नहीं देखने दे। चलो देखते हैं। ईस्ट आहे, आलात 2 मिनिटं वॉकिंग आहेत फक्त स्टेशन पासून, ईस्ट पासून, आणि आलात राईट हँड साईडला आपली स्टँडी लागलेली असते मुंबई फूड्स करून, लगेच तुम्हाला भेटून जाईल। आणि जर दादाची व्हिडिओ दाखवली तुम्ही आलात तर तुम्हाला 10% ऑफ पण आहे आपल्या सगळ्या ऑल डिशवर। तर मित्रांनो नक्की स्टॉलला व्हिजिट करा। थँक्यू दादा, खूप छान होता तुझा भाऊ। आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला आलो आहोत, पिझेरिया। इथे 360 स्पेशल पिझ्झा भेटतो। मी आपले भरपूर व्हिडिओ पाहिले, तू कधी पिझ्झा ट्राय नाही केला? आतापर्यंत खूप काही गोष्टी ट्राय केल्या, पिझ्झाच नाही ट्राय केला। चलो अभी इसको छोटा करता हूँ। और ये क्या कैसा, सुरुवात करू आज। तर आपण इथं ना 360 स्पेशल पिझ्झा ट्राय करूया। चलो ऊपर जाते हैं।
जसं की आपला US 360 स्पेशल पिझ्झा आलेला आहे. तर आपण ट्राय करूयात आणि तू सांग मला तुला कसं वाटतंय. चालेल, ट्राय तर नक्कीच करूया. वो पागल कहीं ने मेरे को गिरा दिया. सॉरी, मैं 3 बार मर चुका हूँ. तू बघू शकतो चीज पिझ्झा एकदम अभी मैं दूसरा गेम खेलने हूँ. आम्ही आता ट्राय करतो. इसको बंद किया. आपण शाळा गेम म्हणतो. कोणाला खेळतोय तू? एकटा आहे मी. रिकॉर्डिंग. हेलो. हाँ देखो, मैं अभी इसमें कौन सा ले लूँ. कौन सा ले लूँ. बोलो. चलो ये ले लेता हूँ मैं. कहाँ गया वो, कहाँ गया अभी देखा मैंने, समझ ही नहीं आता. तर तू हाई जंप वाला ले. चलो हाई जंप वाला नहीं, इस स्टेयर से ना. चीज वगैरे यूज करतात. ते चांगल्या प्रकारे आहे. इस वाला नहीं, ये रेनबो वाला. चांगल्या क्वालिटीचा चलो आहे. गो. चलो अभी इसको मैं कंजूसगिरी केलेली नाही. चीज बोलून टाकलंय. इसको रखा है. चलो चलो भागो भागो शिमला मिरची भागो 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 भाग भाग भाग. एकदम मस्त नीट टाकतो. तर गणेश आता आहे ना, हे टाकून बघू. हा याच्याशिवाय चव वेगळी आहे. बरोबर, चिली फ्लेक्स आणि ओरिगेनो टाकून बघूया आणि मग ठरवूया. चलो अभी इसको है ना पूरा ऊपर तक जाना है मेरे को. ये बहुत ऊपर जाना है शायद. तर शिरीष तू याचा बाईट घेतलास तर कसं वाटतं तुला सांग. म्हणजे जे मोठमोठे शॉप्स आहेत पिझ्झाचे, डॉमिनोज वगैरे, ते पिझ्झा आणि हा पिझ्झा तुला कसं वाटतं. म्हणजे मला एक सांगायचं आहे की जर समज आता हा डॉमिनोजच्या बॉक्स मध्ये पॅक करून आला तर म्हणजे मी तर ओळखूच नाही शकत की हा पिझ्झा म्हणजे डॉमिनोजचा नसून दुसरा कोणता आहे. अगदी फ्लेवर त्यांचा सेम आहे. मला असं वाटतं की डॉमिनोज पेक्षा हा चांगला लागतोय, कारण की तुला माहितीच आहे डॉमिनोज वगैरेची प्राइस आणि त्यांची क्वांटिटी वगैरे सेमच असते. तर हा स्वस्त म्हणजे कमी प्राइस मध्ये एकदम भारी पिझ्झा बनवलाय. आणि जी ब्रेड आहे म्हणजे त्याचा जो काय बोलतात त्याला खालच्याला बेस जो क्रिस्पी झालाय ना भाई, एक नंबर मजा येते. म्हणजे जे काय काय पण बेस जाड असतात हा, ते मला आवडत नाही. ते असं मैद्यासारखं लागतं ते बाजूला राहिलेलं. ते जे क्रिस्पी आहे ना, थिन क्रश पिझ्झा ज्याला बोलतो आपण, तसे लागतं. मस्त आपल्या बाहेरून ठेवलं आणि हा एकदम छान लागतंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे दादा आहेत आपले जे शॉप हँडल हा कधी आला मम्मा बाबा. आपका नाम और जरा एड्रेस बताओ ना आपके शॉप का. जा ये जा हातात. तू घे बोल. सबवे के कोने में अपना इसका नियरबाय रसोई बार के जो सामने में. और आपका पिज्जा और बर्गर का स्टार्टिंग वगैरह क्या है. पिज्जा स्टार्टिंग से 99 से अपना मार्गेटा पिज्जा सबसे सस्ता अपने इधर 99 में. अच्छा ओके. और बर्गर स्टार्टिंग 50 रुपीज है. वेज बर्गर आप लोगे 50 रुपीज है. अच्छा थँक्यू. आपका पिझ्झा बहुत अच्छा था. चलो चल मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या पुढच्या लोकेशनला, स्ट्रॉबेरी डिलाईट. आणि विसरला शिरीष खाली वर काय लिहिलं, टेस्ट ऑफ महाबळेश्वर. अरे हा ते द टेस्ट ऑफ महाबळेश्वर. सॉरी मर गया. सॉरी सॉरी. टाकलं होतं त्यात स्ट्रॉबेरीचं काय ते क्रीम वगैरे ट्राय केलं. चलो 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 जंप. आणि ते ट्राय करूया. चला चलो चलो जंप. ओ सॉरी 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 सॉरी. मेरे को इसमें खेलना पड़ता है. इसमें मेरे को आता आ रहा है. हा आपला ऑर्डर केलेला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे. तो असं ट्राय कर. असं असते. 2 ट्रॉफी दिली ती पण ठीक आहे. आणि ओ सॉरी सॉरी सॉरी. गिर गया मैं. स्ट्रॉबेरीचा जो फ्लेवर येतो मिल्कशेक सोबत, त्यांनी आईस्क्रीम पण हाँ? टाकली आहे. मैं गिर गया था तो. ये ये फुल ट्राय कर. स्पून ट्राय करू. तू पी पहिला, तो मला सांगतो वाटतं. हे बघितलं होतं आपण. त्याने ना वेरूळ मधलं दाखवलं. ती मिसळ किती वाजता चालू असते माहितीये का. सकाळी 7:30 ते 3 3:30 पर्यंत. माऊली हे वाटते. हा त्यामुळे आपल्याला ती भेटली नाही. बाकीचे सगळे इच्छे दाखवले. मोमोज मोमोज बघितलं होतं जुना व्हिडिओ. मी अरे तू नेहमी का डोळे फोडतो रे. काय रे डोळे का फोडतो.
गेलं खेळतोय ना काय. सरक या साईडला. हे इकडे बसायचं तर बस. हं? नाही, त्याला बोललो. मला बोललोच की. ठेव ते ठेव. खेळू दे हा खेळू दे. Realize, I'm always on the move, even when I'm so ते काय तुटलंय माहितीये का याचं बेडचं. I handle it with ही दांडी असते ना ही हे बघ, हे ना हे तुटलंय त्याचं तिकडे त्या कोपऱ्यात technology. एवढं नाही, एवढं मागून घे. And side leakage too. तुटलंय ते. सकाळी आम्ही बेड काढलेला बाहेर, एवढी घाण निघाली. Get comfortable मग in it टाकून when नाही you ना. all sides. No matter काय ते होणार नाही वेल्डिंग करून. कलर बिलर मारायला पाठवायचं की. आणि वेल्डिंग स्ट्रॉबेरीची चव येते. कितीला मिळतो ते बघूया ना, कलर बिलर मारून. आणि त्यासोबत घरी त्यांनी त्यातलं ड्राय सामान फ्रुट्स पण काढणार. टाकलेत, आईस्क्रीम पण दिली हा, आणि मग? स्ट्रॉबेरीचे स्लायसेस पण दिलेत आपल्याला ट्राय करण्यासाठी. इथेच ठेवणार. म्हणजे त्यांनी मला वाटतं की जो स्ट्रॉबेरी क्रशचा जो असतो ना क्रश त्याने असं डेकोरेशन केलंय, नंतर जी मिल्कशेक बनवली स्ट्रॉबेरी टाकून आणि आईस्क्रीम टाकून जी मिल्कशेक बनवली त्याचं फ्लेवर झाल्यावरती ना खूप छान फ्लेवर येतं. तसं ते बघू शकतो त्या overall ते सतरंजी इकडे दे ना, त्या हरिओम त्याच्यावर ठेवते दे. महाबळेश्वरला लास्ट खाल्लेली त्याच्यानंतर खाल्लेले 2-3 महिने झाले. मित्रांनो, जर महाबळेश्वरला बघितली नसेल कधी देखील नक्की बघा, ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. आम्ही मॅप्रो आयडल वगैरे खूप चांगले फिरलो, मेन मार्केटमध्ये देखील फिरलो होतो. आणि दुसरं एक नाव आहे शॉपचं स्ट्रॉबेरी लेक, त्यानंतर ते टेस्ट ऑफ महाबळेश्वर. जेव्हा मला महाबळेश्वरचं एकदम आठवण आले, जे मिल्कशेक आहे ते नक्कीच माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे. क्षितिज, तू यासाठी ग्रीन सिग्नल दिलास, पण मी यासाठी ग्रीन सिग्नल देईन. कारण जे प्रेझेंटेशन आणि जे स्ट्रॉबेरीचा जो फ्लेवर आहे बरोबर. पूर्ण पिंकच दिसतोय, त्यामुळे मी यासाठी पिंक सिग्नल देईन. आता ते एडिटरचा त्रास आहे, सिग्नल आणलं म्हणजे आता हे संपूर्ण आपण. आणि जर आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल जा, वाशीमधून बघू दे. काहीतरी फालतूचं दाखवतो. मधलं दाखवलं म्हणून मी बघितलं. तर बघ तिथं मिसळ, तो त्याच्याबरोबर होता ना मुलगा, तो अगदी बाई म्हटलं हे बघ तुझी छोलेपुरी. ही छोलेपुरी खाल्लेली मी त्यांना सांगणार की ते उंदीर मामा फिरतात. मग काय सगळं असं. घाण वाटली मला. ओ सॉरी सॉरी सॉरी. गया गया नीचे. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल आणि संवाद. समजा रेड आहे. नवीन चेहरा आहे तरी तर थांबा, इतका विचार नका करू. मी तुम्हाला स्वास्थ्य रिक्षा कोच आणि आजपासून मी स्वास्थ्य ये करणार आहे. फिर तर मित्रांनो, आधी कोण करायचं? चविष्ट आणि चमचमीत पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी तर मग वाट नसेल पाहतोय. चला मग हात धुऊया, सिगरेट लावूया आणि सुरू करूया आपल्या स्वादच्या पहिल्या एपिसोडला. पण मी काय विचार करतोय की आता खूप ऊन आहे, तर आपण लिंबू पाण्यापासून सुरुवात करूया. तिथला तो सोगा पोबोला दाखवला आपल्या स्टेशनला इथे. नेरूला हा. ते जेवढं लोकं दिसतात ते. नाही नाही नाही, बाहेर आहे, मधला गॅप आहे ना, भाजीवाले हा, बसतात. ते हा वाणी तो तुमचं लावतो गाडीच्या तिथे. हा तिथे लावतो, गावालाच आहे तो. स्वादिष्ट छोले भटुरेला. आणि हे अगदी स्टेशन पासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आजच्या ट्रेनला सुरुवात करूया. चला, चला. तर मित्रांनो, हे बघा वाशी स्टेशन. वाशी स्टेशन पासून ही पहिलीच गल्ली आहे आतमध्ये, तिथे आपल्याला जायचं आहे. पाणी छोले भटुरे. किती दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघ. तर मित्रांनो, ही आहे वाशी 8 महिन्यापूर्वी. गल्ली. प्रत्येक जागेवर तुम्ही वेगवेगळे स्टॉल्स आहेत. तर इथला खूप फेमस आहे पाजी छोले वगैरे, जसं की तुम्ही बघू शकता रोजगारती आहे. तर चला मग टेस्ट करून बघूया. 70 रुपये. मला त्यांचं काय आवडतं माहिती आहे 50 का? रुपये 70 केलं. मला त्यांचं काय आवडतं, ते भाजी बिजी नाही म्हणत नाहीत, कळलं ना. आणि
म्हणजे गरम गरम दिलेलं आहे, असं नाही की थंड आहे वगैरे आत्ताच तळले. तर मग चांगली सुरुवात करेन. तोपर्यंत थोड्याची मी तुम्हाला पद्धत सांगतो. हे हवं आहे ना, त्यात असा गोड घालायचा, असा बटर फोडायचा पहिला. थंड असला की गरम असला की तो थंड होतो. त्याच्यानंतर बटरसोबत आपल्याला आलेले हे छोलेची भाजी, त्याच्यासोबत दही पण दिली आहे आणि कांदा, लिंबूचं लोणचं आहे आणि मिरची आहे. दही नाही तर लोणी टाकलं तुमचं दही. तर मित्रांनो, आपली छोले भटुरेची प्लेट 70 रुपयाची आहे. पण त्याच्यासोबत तुम्हाला 2 भटुरे भेटतात, भाजी आणि कांदा भेटतो. भाजी आणि कांदा अनलिमिटेड घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाही, तुम्ही किती पण खा, पोट भरून खा. भटुरेचे फक्त प्राईस एक्स्ट्रा लागेल तुम्हाला, पण भाजी आणि कांदा ते अनलिमिटेड भेटतात. म्हणजे डायरेक्ट पंचायत असेल तर बिलकुल येऊ नका. ते बघू शकता तुम्ही किती तेलकट आहे. पण भटुरे एकदम एक नंबर लागतात. छोले भटुरे छान आहेत. फक्त डायरेक्ट वेगळे नाही. झोपायचं का तुला? असेल तर नक्की आहे. तर आपण इकडून खाल्ले भाजीचे छोले भटुरे. ते अतिशय सुंदर मोबाईलच्या करता बोलला तू. दुसऱ्या स्टॉपला गरम. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनला. त्याचं नाव आहे टॉप जगो वडापाव आणि तिथली आपण पावभाजी खाणार आहोत. तर चला मग खाऊया. तर आपण आलो दुसऱ्या लोकेशनला पावभाजी खायला. टॉप्सची पावभाजी मागवते, बघूया मग कशी बनते. तर मित्रांनो, ही आपली 100 रुपये चांगली आहे ना पावभाजी. सेकंड लोकेशनला आलेलं आहे टॉपची पावभाजी खायला. आता एक टेस्ट करून बघू. पहिले मी भाजी खातो. भाजी अतिशय गरम आहे. आता तर त्यांनी आमच्या समोर बनवलं. मस्त आहे भाजी. मला जरा खारट लागते. हे पाव तुम्ही बघू शकता, बटर एकदम भरून लावलेलं आहे. आतमध्ये मसाला लावलाय आणि जो राहिलेला आहे त्याचाच मसाला आहे, त्याच्यावर पाव टाकले आणि ते म्हणजे बटरचं दूध टाकलंय चांगलं. बघूया टेस्ट कशी लागते. कांदा टाकू आपण पहिला पाववरती थोडा, लिंबू घेऊन आणि मग आपला पाईट बनवूया. अरे सगळं पटलं राहिले, ठीक आहे. बटर खूप जास्त मारलंय. त्यांना बटर आवडत असेल तर पावभाजी नक्की आवडेल. मला तशी टेस्ट पण नाही माझी की मला बटरमध्ये खूप गोष्टी आवडतात. तर त्यांना बटर आवडते त्यांनी नक्की ट्राय करावी. आता आपण एक काळजी आहे, पहिलं पावभाजी खाल्ली बटरचं टेस्ट येते. इकडे व्हाईट सिमेंट लावलं का? आपल्याला काय लागत नाही. नंतर भाजी ते एन्सिल होतं ना ते लावलं. आपल्या पावभाजी मी खाल्ली. ते व्हाईट सिमेंट ना सगळ्या भेगांमध्ये आम्ही भरणार आहे दोघं. मी भरे एकटा. व्हाईट सिमेंट लगेच मिक्स होते. तिथे किचनला लावलं ते बरेच ना, तिथे पाणी पण नाही. ते वेलच्या इथे लावलं ते निघाल ना. व्हाईट सिमेंट काय होत नाही, केमिकल लागतात मिक्स करायला. मला काहीतरी खायला घे बघून भूक लागली. मला पण लागली. जेवायलाच बस ना मग. हा म्हणजे गोड बीड काय आहे का खायला? ती काय खायची ना. खजूर देऊ खायला. आम्ही काय दोघांनी प्लॅन बनवला पाव हे बनवणार पाणीपुरी. आणि शेवपुरी बनवणार होती. चटणी आहे आणलेली आपण विकत. म्हणजे ग्रीन चटणी बनवेल. पण म्हटलं आता हे जेवण नाही संपणार. बटाटे उकडून ठेवले. मस्त ना काहीतरी काहीतरी तर करू ते? वेळ झाला ना आता 11 वाजले. वेळ नाही झाला. कांदा टॅमॅटो चिरावं लागेल. सकाळी 11 वाजले. जेवण झालंय. आपण फ्रँकी बनवूया सगळी दाबेल ना.
चपाती केवढी जाड आहे बरं त्याची. फ्रँकी आलेली आहे आपली, टेस्ट करून बघूया कशी लागते. 40 रुपये 30 रुपयाला मिळते मुंबईला. 30%. गरम आहे. टेस्ट करून शकते गरम असं तर. जरा थंड होते मग मी सांगतो. फ्रँकी मी ते तांदूळ आणायला गेले नाही यार जुन्याकडनं. जो जागा तव्याला भात आहे ना तो घातला. आणि मस्तच लागते. तुम्हाला खायचं असेल तर नक्की नितीवाणीच्या बाजूला क्वालिटी टँकोबद्दल तिथे व्हिजिट करा. तर मित्रांनो आपल्याला संपत आलेला नाश्ता व्हायचा आहे आणि चांगली असेल तर अजून एक खायला बोलले. आता अजून एक आपण नवीन पॅनकेक ट्राय करूया. पनीर चीजची पॅनकेक ट्राय करू. मला एक पॅनकेक काय ती 130 रुपये. चपाती केवढीची होते फ्रँकी. काय त्याच्यात एवढं नाही ते केवढीची होती. मोठी असते ना आणि पातळ असतो रोल तो. हे रोल पातळ म्हणजे ती मैद्याची असते ना ती पण मैद्याची होती. चल परम जेवायला. What's up guys? Welcome back to White Collar. आज फ्राइडे का दिन है. मैं हर मंडे फ्राइडे रियल एस्टेट प्रॉपर्टी का प्रॉपर रिव्यू डालता हूँ. जैसे आप फोन का, लैपटॉप का, एसी का. मला What's up guys? Welcome back to हेलो गाइस. मैं गिर गया. मैं तो गिर गया. ये इनका मेन ऑफिस है. ऑफिस के अंदर भी मैं आपको ये सुनता हूँ. एक चीज और बहुत इंटरेस्टिंग है कि आप जो प्रोजेक्ट है वो SBI से भी फाइनेंस अपना करा सकते हो. आता टाकला नाही. एक तासापूर्वी व्हिडिओ टाकला नाही. मस्त जेवायला एक और प्लस ए इनका पुढे ठेव मॉडल बना हुआ है. आणि जेवायला बस. बगल में 2 वेयर हाउसेस भी. तो वेयर हाउस का क्या सिस्टम है वो मैं आगे आपको एक्सप्लेन करने वाला हूँ. उसके पहले प्रोजेक्ट आपको बताता हूँ. एक हमारा वाले का टावर है और एक दूसरा वाले का. यहाँ पे दोनों सेम ही बनाए लेकिन एक बड़ा है और एक छोटा है. ठीक है. ते जंजीर काय तरी लेमन आहे ना संपला नाही ते? ना आहे थोडं बहुत आतमध्ये. हा मगाशी पीत होता ये ना. जो 1 जंज हा? रोज रोज गुलाबाचं पण आहे. लेकिन एक चीज सबसे पहले डिसअपॉइंटिंग चीज तो ये है कि इसमें बैल्कनी नहीं है. मतलब हॉल में बैल्कनी नहीं है. लेकिन अगर इससे बड़ा गार्डन लेते हैं तो उसमें हॉल में भी बैल्कनी रहेगा. पर अभी फिलहाल बात करते हैं हॉल की. तो प्रॉपर भाई यहाँ पे आपका सोफा वोफा आ जाएगा. यहाँ पे भी अच्छी खासी जगह है. फिर भी ये स्टिल अच्छी जगह होती है. टीवी सामने लगा सकते हो यहाँ पे. और प्रॉपर यहाँ पे डाइनिंग एरिया आपका बन जाएगा. आप देख सकते हो 4 सीटर डाइनिंग एरिया आराम से यहाँ पे आता है. ठीक है. तो हॉल का साइज बहुत बढ़िया है. हाँ बैल्कनी नहीं है वो मुझे अच्छा नहीं लगा. इसके अंदर जब आप आओगे तो बहुत बड़ी चीज देखोगे. वो क्या है पता है? किचन में वॉशरूम बाथरूम. वॉशरूम बाथरूम आप देखो ये काफी बड़ा वॉशरूम बाथरूम है. स्पेशियस है. वेस्टर्न टॉयलेट शावर सिंक ये सब लगा के देंगे. ये आईना नहीं लगा के देंगे मुझे बताया. टाइल वाइल सब है. कजारिया टाइल यूज कर रहे हैं. प्लस पॉइंट. अब तो एक और माइनस पॉइंट पर आपको बताऊँ. सबसे पहले तो आप किचन में आओगे. किचन बड़ा है नो डाउट पर सिंगल प्लेटफॉर्म. लेकिन अगर 2 BHK लेते हो तो उसमें डबल प्लेटफॉर्म मिलेगा. बट मेरे हिसाब से इतना बड़ा किचन नाही नाही होता तर भरपूर पाणी होतं देख सकता था. यहाँ पे म्हणून तर मी उचलं नाही बाकीचं. पूरे किचन में टाइल वाइल लगा के मिलेगा. बरं तो का हा नको आहे. काय जेवायला वॉशिंग मशीन काय बनव भेंड्याचं सार. आंबट वास कसला आला. लोणच्याचा भेंड्याचं सार बनवलं बाबा. ये भेंड्याचं सार. ये ये सोने. काम आलो हा. अजून 10 मिनिटं फक्त. ये सैंपल फ्लैट तेरा बना क्योंकि ये सैंपल फ्लैट है. संजू और सिर्फ दिखाने के लिए है. आपण ह्याचा फॉर्म हॉस्टेलला भरूया. तो यहाँ पे थोड़ा तेरा मेरा बन आता आपण हॉस्टेलला फॉर्म भरूया. गरज आहे त्याची. बेडरूम में जब आप आओगे तो आपका दिल खुश हो जाएगा. क्योंकि बेडरूम बहुत बड़ा है. 5x6 का बेड आ गया. यहाँ पे जगह है.
शाळेत नाही गेले का? शाळेत गेला कसा बसा टीचरने म्हणतो मागं शिक्षा केली आणि ती चांगली आहे रे म्हणजे ती फाल्गुनी कळतं ना त्या टीचर चेहऱ्यावरूनच समजतात. आज पण शिक्षण दिलं का? नाही आज नाही तर हा जाईच ना रे कसं म्हणजे नाकात न म्हणला. ते बटाटे काय एवढे एवढे? अरे मी ते सांगते काय होते गेल्या वेळेस ती बटाटे मग म्हटलं हे करेल तसं काय बोलतात त्याला आधी एकच दिलं. जेवायला बस तुम्हाला काय लागेल ते मला सांग. बटाट्याची हे द्या मुगाची भाजी देऊन टाकायची. जो माइनस पॉइंट है वो मैंने आपको बता दिया लेकिन 2 BHK में मैंने बताया कि हॉल में भी बालकनी है 1 BHK बब्या इससे जो ये बड़ा सर कारपेट है उसमें भी हॉल में बालकनी बाहर चल के मैं इसका बालकनी आपको दिखाता हूँ पर 1 BHK में डबल प्लेटफॉर्म होना तो अच्छा है लेकिन डबल प्लेटफॉर्म लेने के लिए थोड़ा पैसा खर्चा आपको शायद खुद से करना पड़ेगा बनवाना पड़ेगा बाकी आपको चलेगा तो अच्छी बात है ये सब मैंने आपको दिखाई दिया 1 BHK सैंपल टाइप से यहाँ से बाहर है बेडरूम में आपको बालकनी कितनी चौड़ी मिलेगी आप देख सकते हो और जब आपकी बालकनी इतनी बड़ी होगी तो मतलब आराम से यहाँ पे 2 कुर्सी आ जाएगी आपका झूला वूला लग जाएगा मतलब बहुत शौकीन लोग होते हैं बालकनी में झूला लगाते हैं मैंने भी मैं भी अपनी बालकनी में झूला जरूर लगाऊंगा तो ये सारी चीज़ें हैं और इतना ही बड़ा बालकनी आपको घर में भी मिलेगा अगर बड़े बालकनी में आपको 2 BHK का सैंपल प्लान नहीं है तो लेआउट पे देख के समझना पड़ेगा या तो डायरेक्ट बिल्डिंग में जाके देखना पड़ेगा. बरं ठेवतो का ते मोबाईल ठेव पहिला. हा ठेवतो 2 मिनिट. पहिला ठेव. बाय बाय.